या सरकारची जी धोरणं आहे ती सामान्य माणसांसाठी नाही आहे. जगाच्या पातळीवर ज्याला स्वतःला विश्वगुरु म्हणतात त्यांचा विचार करावा. जग फिरून आपली किंमत वाढत नाही. चांगल्या पॉलिसी, स्ट्रेंथ ऑफ फायनान्स, इकॉनॉमिक फायनान्शियल स्ट्रेंथ हा जेव्हा चांगला असतो तेव्हा जग आपल्याकडे नीट बघतो. स्वतःला विश्वगुरु मानून विश्वगुरु होत नाही. पेट्रोल डिझेल दरवाढी गॅसवाढीच्या विरोधात आज उमरज येथे आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्या आंदोलनासाठी आपल्या सुदेशाला भाभी असतील, अजित आप्पा आहेत, आपले जिल्हा काँग्रेस युवकचे अध्यक्ष आहेत, राहुलराज पवार आहेत, पंचायत समिती सदस्य उपस्थित आहेत. ते मोदी सरकारनं जे पेट्रोल डिझेलचे दर वाढवलेत, 4 रुपयाने डिझेल पेट्रोलचे दर वाढवलेत आणि लोकांना जनतेला असं आवाहन करतात की तुम्ही डिझेलची बचत करा, पेट्रोलची बचत करा आणि परदेशात जाऊन मेलेली चॉकलेट देतात. तर उद्याच्याला हे जनतेला असं आवाहन करतील की तुम्ही एक टाइमला जेवा, म्हणजे देशाची बचत होईल आणि आपण महागाईला सामोरे जाऊ. असा हा पंतप्रधान, हा निष्फळ पंतप्रधान आहे. दर वाढवायचे होते तर पश्चिम बंगालचं इलेक्शन होतं, तामिळनाडूचं इलेक्शन होतं, त्यावेळीच वाढवायचे ना. युद्ध हे बरेच 2-3 महिन्यापासून चालू आहे, परंतु दर वाढवायला ज्यावेळी यांचे इलेक्शन संपले, यांचे रिझल्ट लागले की मग दर वाढलेले. म्हणजे लोकांना काही कळत नाही का? लोक काय येडे आहेत का? म्हणजे तुमचं जे काही चाललंय ते फक्त इलेक्शन जिंकायसाठीच चाललंय. लोकांची अजिबात काळजी नाही. इथं लोक उन्हात अनात तळमळत्यात, पेट्रोल नाही, डिझेल नाही, गॅस नाही, महागाई गगनाला भिडल्या आणि आपले पंतप्रधान जाऊन परदेशामध्ये जर मेलोडी चॉकलेट जर तिथं ही करत असतील तर अतिशय देशात लोकांना याच्याविषयी चीड आहे. लोक बोलून दाखवत नाहीत म्हणून तुमचं चाललंय. पण इथून पुढच्या काळामध्ये लोक रस्त्यावर उतरतील आणि संघर्ष करतील. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.